नमस्कार, मी सायली जंगम। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप सुंदर अशी बॅग घेऊन आले आणि एकदम नवीन डिझाइन घेऊन आले बॅगची। तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आता चॅनलवर आलाच आहात तर एक लाईक नक्की करा। तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल धन्यवाद, पण लाईक करायला विसरता, तर प्लीज एक लाईक करा। तुमच्या एका लाईकमुळे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे पूर्ण व्हिडिओ कळेल। आणि याआधी सुद्धा खूप छान छान व्हिडिओ टाकलेले म्हणजे अपलोड केलेले आहेत, तर त्याही पाहिल्या नसतील तर त्याही पाहू शकता तुम्ही जाऊन। म्हणजे चॅनलला एकदा भेट तर नक्की द्या, बघा तुम्हाला कळेल की खरंच व्हिडिओ कशा आहेत आणि बॅग्स कशा आहेत। आणि ह्यापुढे सुद्धा खूप छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे, तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिलं मेजरमेंट सांगते तुम्हाला। तर हे बघा 11 बाय 22चा एक पीस काढून घेतलेला आहे। तर यामध्ये मी म्हणजे कलर कॉम्बिनेशन करून कापड घेतलेला आहे आणि वेस्ट मटेरियल आहे सर्व, म्हणजे कापड आणि मिक्स आणि मॅच करून वापरते मी। तर हे बघा दोन वेगवेगळ्या रंगाचं कापड आहे। तर हे बघा 11 बाय 22 इंचाचा एक पीस लागणार आहे। हा फ्रंट म्हणजे फ्रंटसाठी येणार आहे हे कापड। तर नवीन डिझाइन काय आहे तर ती याच कापडावर मी तुम्हाला दाखवणार आहे। तर 11 बाय 22चा एक पीस काढलाय, तर हा फ्रंटसाठी वापरणार आहे। आणि हा एक पीस आहे 11 बाय 6 इंचाचा एक पीस आहे, हा बॅक पार्टसाठी वापरला जाणार आहे 11 बाय 6 इंच। आणि हे बघा हा साइड पीसचा एक भाग आहे, म्हणजे ह्याच पार्टला आपण हे पार्ट जोडणार आहोत। तर 5 बाय 23चा एक पीस लागणार आहे। हे बघा 5 बाय 23चा एक पीस लागणार आहे। तर यामध्येच आपण पॉकेट वगैरे बनवून हे दोन्ही पीस अटॅच करणार आहोत। तर पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात आपण सविस्तर कसं आहे ते। हे बघा 3 बाय 23 इंचाचा बेल्ट आहे, म्हणजे 3 बाय 23 इंचाचे दोन पीस आपल्याला लागणार आहेत, म्हणजे बेल्टसाठी। तर हे मी दोन बेल्ट काढून घेतलेले आहेत कापड। तर यासाठी फक्त स्पंज वापरायचा आहे, अस्तर वगैरे लावायचं नाहीये। तर 3 बाय 23 इंचाचे हे दोन पीस काढलेले आहेत बेल्टसाठी। आणि हा एक पीस आहे 5 बाय 11, म्हणजे 11 बाय 5 किंवा 5 बाय 11चा एक पीस आहे। तर इथे आपण सेंटर करून चेन अटॅच करणार आहोत, तर त्यासाठी हा पीस घेतलाय। आणि सर्व पीसला मी कॅनव्हास आणि अस्तर जोडून घेतलेला आहे। तर तुम्ही म्हणजे स्पंज, रबर सीट वगैरे कसलाही वापर करू शकता। तर हे बघा हे सगळे पीस मी रेडी करून घेतलेले आहेत। आणि हे बघा कॅरी बॅगच यूज केले अस्तर म्हणून मी, तर तुम्ही सुद्धा तसंही म्हणजे यूज करू शकता मटेरियल वेस्ट। आणि हे बघा हे सगळे पीस अस्तर आणि कॅनव्हास अटॅच करून घेतलेला आहे, म्हणजे कॅनव्हास आधी चिपकवून घेतले आणि वरती अस्तर। आणि हे बघा तुम्हाला हवे तसे छोटे मोठे चेक्स करू शकता। आणि ह्या पीसाला काहीच मी केलेलं नाही आहे, म्हणजे हा प्लेनच कापड ठेवलेला आहे। तर ह्याच पीसवर आपल्याला डिझाईन बनवायची आहे। आणि ह्या पीसची जेव्हा डिझाईन बनेल तेव्हा हे आपल्याला अटॅच करायचं आहे। म्हणजे हे बघा स्पंज नाही, कॅनव्हास घेतला, कॅनव्हास आणि अस्तर म्हणजे असं अटॅच करून घेतले। आणि ही डिझाईन जेव्हा होईल तेव्हा आपण हे जोडून घ्यायचं आहे। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा बघा हा मी फ्रंटसाठी जो पीस सांगितला होता तो घेतलेला आहे, म्हणजे 11 बाय 22 इंचाचा जो पीस होता ना, हा बघा 11 बाय 22 इंचाचा पीस, तर तो घेते। तर तिथेच आपल्याला डिझाईन करायची आहे। तर हे बघा अर्धा पावणा इंचाचा मार्किंग केलंय, तर तिथून आपल्याला म्हणजे तेवढं सोडायचं आहे आणि मग डिझाईन बनवायची आहे। तर डिझाईन काय आहे तर हे बघा हाताने आपल्याला अशा बॉक्स सारखी एक प्लेट्स टाकून घ्यायची आहे। हे असे आणि एक या साईडला करायची आहे आणि एक या साईडला, अशा पद्धतीने हे बघा अशी प्लेट्स करून घ्यायची आहे। तर हे पहा सगळे प्लेट्स टाकून झालेले आहेत हे बघा। तर आता या साईडने सुद्धा बघा असं हाताने हे करून एक शिलाई करून घ्यायची आहे, किंवा प्रेस करून घ्या। तर असं करून एक शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे हे बघा हे अशा येतील।
म्हणजे जसं आपण एखादा स्कर्ट किंवा फ्रॉकला वगैरे टाकतो त्याच पद्धतीच्या आहेत, तशाच आहेत. तर हे बघा अशी एक शिलाई करून घ्यायची आहे. माझा हात ठेवल्यामुळे दिसणार. हे बघा असं जोडून घ्यायचं आहे. हे बघा. तर हे बघा प्लेट्स टाकून झालेले आहेत. ह्या साईडने सुद्धा शिलाई करून घेतली. हे बघा तर असा बॉक्स झालेला आहे. तर हे म्हणजे ह्याचे धागे खूप निघतात आणि तुम्हाला जर एवढ्या कमी कापडात जर प्लेट्स टाकता येणार नसतील तर अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या भरपूर कापडावर, म्हणजे जरा जास्तीच्या कापडावर. आणि मग या साईजचा आपल्याला बनवायचा आहे हा पीस. हा बघा तर 11x6चा मी म्हटलं होतं ना, कॅनव्हास आणि अस्तर जोडून घेतले. तर हा पीस आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे बॅक साईडने. हे बघा तर मी हा असा पिशवी उलटीच लावले मी. तर हे चारी साईडने जोडून घ्यायचं आहे. तर आता डिझाईन ती नंतरच कळेल आपल्याला काय आहे. तर आता हे मी ह्याला जोडून घेते चारी साईडने. तर हे पहा अटॅच झालेला आहे. हे बघा अस्तराने कॅनव्हास जो अटॅच केला होता तो. तर हा पीस बाजूला ठेवते. तर हे बघा 5x11चा जो पीस होता तर इथे मध्ये सेंटर केलेला आहे आणि सेंटर करून ह्याचे दोन भाग करायचे आहेत आणि चेन आपल्याला लावून घ्यायची आहे. तर चेन नेहमी सांगते त्याचप्रमाणे, म्हणजे 5x11 म्हणजे 11 इंचाचा आहे. तर मी थोडीशी एक्स्ट्रा चेन घेते, म्हणजे 12-12.5 इंचाची. तर हे बघा मी इकडे सुद्धा थोडी जास्त सोडेन आणि इकडे सुद्धा कट करताना थोडी जास्त. रनर टाकताना सोपा जातो. तर मी आता इथे कट करून चेन अटॅच करून दाखवते. 12.5 इंचाची चेन घेतलेली आहे. ही बघा थोडीशी जास्त आहे, म्हणजे जी पट्टी आहे त्यापेक्षा थोडीशी जास्त आहे. तर हे बघा चेन उलटी ठेवले. तर उलटी ठेवूनच इथून शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे इथे झाले की इकडे सुद्धा यातला एक भाग काढून इकडे लावायचं. तर हे पहा दोन्ही बाजूला अटॅच झालेले आहे. तर आता हे बघा इथून उलटी ठेवून शिलाई केली होती. तर आता हे मार्जिन आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे. म्हणजे रनर लावताना हे बघा असं, म्हणजे रनर आपण खाली मागे पुढे करतो ना तेव्हा अटकत नाही. तर हे बघा इथे आता दाबटीप करायची आहे. तर या पीसला मी करून घेतले. तर इथे दाब शिलाई करून घ्यायची. तर हे पहा असं थोडंसं ना थोडीशी चेन उरली पाहिजे, म्हणजे रनर टाकताना सोपा जातो. तर हे बघा दोन्ही पीस तयार आहेत. हे बघा पाहू शकता. म्हणजे हे मार्जिन या साईडला गेलं ना की आपला रनर अटकत नाही. तर हा आता बाजूला ठेवते, नंतर रनर कसा लावायचा ते दाखवते. तर आता साईड पीसचा जो भाग होता, साईड पीसचा म्हणजे 5x23 इंचाचा जो पीस होता ना, तर तिथेच आपल्याला आता पॉकेट बनवायचं आहे. तर म्हणजे हे बघा तर आता इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.5. तर दोन्ही साईडला करायचं आहे, म्हणजे त्या साईडला सुद्धा आणि इथे कट करून आपल्याला चेन लावून घ्यायची आहे. तर या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे. हे बघा तर मी आता अंदाजेच करते, म्हणजे 1.5 इंचावर. तर इथे सुद्धा कट करायचं, आणि चेन लावून घ्यायची. तर आत्ता दाखवली त्याच पद्धतीने चेन लावायची आहे. म्हणजे चेन थोडीशी एक्स्ट्राच घ्यायची आहे. हे बघा तर इथे सुद्धा मी हे बघा इकडे थोडी सोडेन, इथे थोडी सोडेन आणि मग कट करेन. तर इथे कट करायचं, मार्किंग केलंय तिथे. आणि आपल्याला एक पॉकेट बनवून घ्यायचे आहे, 2 पॉकेट. तर ह्याच पीसला पॉकेट बनवायचं आहे. तर इथे सुद्धा चेन उलटी ठेवले, एक शिलाई करून घ्यायची, यातलाच एक पीस काढायचा आणि इकडे लावायचं. तर हे पहा एका बाजूने अटॅच झालेली आहे चेन आणि वरती ही बघा दाब टिप मारलेली आहे. तर या साईडला सुद्धा हे बघा इथे चेन लावून घेतले. तर हिला सुद्धा आपण असं हे बघा हे मार्जिन आतल्या साईडला ढकलायचं आहे. हे बघा आणि इथे सुद्धा एक दाब टिप मारून घ्यायची आहे. आणि हे बघा इथला जो पीस कट केला होता हे बघा, तर या पीसला सुद्धा दाब टिप करून घ्यायची आहे. हे बघा
मग हे असं येईल आणि मग रनर टाकायचा आहे। तर याला दाब टिप करून घेऊया आणि मग आपण रनर लावूयात। आता आपण रनर अटॅच करूयात। तर हे पहा, हे बघा, तर ही बघा, ही कापडाची लेवल एकसारखी असायला हवी, नाहीतर मग असा रनर मागे पुढे लागेल। म्हणजे चेनचं हे बघा, एक टोक मोठा असला ना की पटकन रनर लागतो। तर जे टोक मोठा आहे त्यातून आधी टाकायचा रनर, म्हणजे लवकर जातो। तर एक लावून दाखवते, त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा आणि त्या एका पीसच हे बघा अटॅच झालेला आहे। तर पुन्हा बाहेर काढायचा आणि पुन्हा टाकायचा, म्हणजे इकडे लॉक होतं। तर हे पहा, दोन्ही रनर अटॅच झालेले आहेत, हे बघा पाहू शकता। तर आता या पीसला सुद्धा रनर टाकून घ्यायचा आहे। तर त्याच पद्धतीने टाकायचं आहे। हे बघा, एक चेनचं टोक मोठं आहे, म्हणजे जे मोठं टोक असेल तिथून आधी टाकायचं। तर हे पहा, रनर लागलेला आहे। तर पुन्हा हा सुद्धा बाहेर काढायचा आहे आणि पुन्हा टाकून घ्यायचा आहे। तर हे बघा, रनर लागलेला आहे। तर आता हे बघा, हा साईड पीसचा भाग घेते मी। तर इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला अजून अस्तर लागणार आहे। तर हे 2 पीस काढून घेतलेत मी। म्हणजे हे बघा, आता इथे मी 5.5 किंवा 6 इंचावर मार्किंग करायचं आहे, म्हणजे आपल्या इथे पॉकेट तयार होईल। 5.5 सुद्धा चालेल किंवा 6 सुद्धा चालेल। तर बघा, याच मेजरचा आपल्याला अस्तर काढून घ्यायचा आहे। म्हणजे अस्तरचे 2 पीस हे बघा मी घेतलेले आहेत काढून। तर इथे पाहिजे तर आपल्याला म्हणजे एक शिलाई नाही मारली तर चालेल। तर हे बघा, या साईडने करायचं आहे। तर हे बघा, इथे आता आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे अस्तर, म्हणजे आपलं पॉकेट तयार होईल। हे बघा, तर असं दोन्ही साईडला करायचं आहे। म्हणजे या साईडला सुद्धा शिलाई करून घ्यायची आणि या साईडला सुद्धा सेम मार्किंग करायचं। हे बघा, या साईडला सुद्धा सेम मार्किंग करायचं। हे बघा, इथे मार्किंग केले आणि अस्तर आतून जोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पॉकेट तयार होईल। तर हे बघा, पाहू शकता दोन्ही हे बघा पॉकेट तयार आहेत। इथे मी अस्तर लावून घेतलेलं आहे। हे बघा, इथे एक शिलाई केली। तर हे बघा, आपलं पॉकेट तयार आहे। हे बघा, तर हा एक पॉकेट झाला आणि हे बघा इकडे झाला एक, म्हणजे जेव्हा बॅग तयार होईल तेव्हा आपले 2 पॉकेट तयार होतील। हे बघा, छोटे छोटे। तर आता हा पीस आधी बाजूला ठेवते। म्हणजे आधी सर्व तयारी करून घ्यायची आहे। तर आता बेल्ट बनवायचा आहे। तर बेल्टसाठी सांगितलं होतं 3 बाय 23 इंचाचा बेल्ट सांगितलं होतं। तर 2 पट्ट्या काढल्या होत्या। तर त्यासाठी वापरायचा आहे स्पंज। तर स्पंजसुद्धा हे बघा साड्यांच्या घड्यांमधलं असतं ना, तेच मी वापरते। तर तो जरासा पातळ असतो स्पंज, म्हणून मी डबल घेतलेला आहे। तर हे बघा, तर इथे ठेवून घ्यायचं आहे। याच मेजरचा काढायचा आहे स्पंज, म्हणजे जी पट्टी आहे त्याच। थोडंसं एकसारखं आता हे ना थोडंसं चुरगळलं आहे माझं। तर हे बघा, असा स्पंज ठेवायचा। इथे एक कापड सरळ उलटं ठेवायचं कापड आणि मग स्पंज ठेवायचा आहे। तर हे बघा, इथे एक फोल्ड करायचा, हा एक फोल्ड करायचा आणि अजून एक फोल्ड करायचा आणि आता आपला एक शिलाई करून घ्यायची। तर असेच दोन्ही बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत। तर हे पहा, दोन्ही बेल्ट आपले तयार झालेले आहेत। हे बघा, तर आता आपण बेल्टचं काम झालेलं आहे। तर जरा बाजूला ठेवते। तर आता हे बघा, म्हणजे फ्रंट आणि बॅकचा दोन्ही पीस घेतलेले आहेत। हे बघा, म्हणजे जी डिझाईन बनवली ती, आणि एक साईड पीसचा, म्हणजे ज्याला आपण आता पॉकेट बनवलं तो पीस। तर त्या पीसला हे बघा सेंटर करून घेतलेला आहे दोन्ही साईडला। इथे सुद्धा बघा सेंटर करून घ्यायचं आहे। इथे सेंटर केला, इथे सेंटर केला। तर आता या पीसला सुद्धा सेंटर केलेला आहे। तर बघा, इथे या पीसचा सुद्धा सेंटर करून घेतलाय। हा बघा सेंटर। तर या पीसला सुद्धा सेंटर करून घ्यायचं आहे, म्हणजे बॅक आणि फ्रंटचे 2 पीस होते ते। तर आता कोणत्याही बाजूने जोडायला सुरुवात करायची आहे। तर हा बघा, हा सेंटरवर सेंटर ठेवायचा आहे। हे बघा, हा सेंटर म्हणजे साईड पीसचा सेंटर आणि हा मेन पीस म्हणजे फ्रंटचा आहे त्याचा सेंटर एकमेकावर ठेवायचे। हे बघा, इथून
इथून शिलाई सुरुवात करायची. हे बघा इथे. तर आता हे बघा इथून शिलाई करायला सुरुवात करते आणि इथे आल्यावर थांबते. इथे आल्यावर तुम्हाला दाखवते. म्हणजे पुन्हा हा पीस आपल्याला इकडे जोडून घ्यायचा आहे. तर हे पहा, हे बघा इथून सुरुवात केली होती शिलाई करायला, तर इथे आलेली आहे. हे बघा, तर इथे कॉर्नर आलेला आहे. हे बघा इथे कॉर्नर आलाय. तर सुई आता मी हे बघा खालीच, म्हणजे सुई उचलायची नाहीये. म्हणजे हा जेव्हा पीस आपण उचलू ना तेव्हा सुई उचलायची नाही, सुई खालीच ठेवते. आणि हे बघा हा फक्त पीस फिरवून घ्यायचा आहे. आणि आता दाब खाली ठेवायचा आहे. तर दाब वरतीच होता. तर आता हे बघा, तर आता इथून आपल्याला स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे. तर हे पहा इथपर्यंत आलेली शिलाई आलेली आहे. तर इथून आता पुन्हा मी डबल इथपर्यंत येईन आणि ह्या कॉर्नरला आल्यावर पुन्हा हा पीस आत्ता सांगितलं त्याच पद्धतीने इथपर्यंत शिलाई करून घ्यायचा आहे. तर हे पहा, हे बघा आता सुद्धा सुई खाली ठेवले, फक्त दाब उचलला मी आणि हा पीस असा फिरवून घ्यायचा आणि स्ट्रेट शिलाई करायची. तर हे पहा आपला फ्रंट पार्ट अटॅच झालेला आहे. तर आता या साईडला दुसरा पीस सुद्धा जोडून घ्यायचा आहे. हे बघा, तर इथे सुद्धा हे बघा सेंटर केलेला आहे, याचा सुद्धा सेंटर आहे. तर सेंटरवर सेंटर ठेवायचा आहे आणि याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. तर हे बघा आधी सेंटरवर सेंटर, शिलाई मारताना सेंटरपासून सुरुवात केली तरीही चालेल. हे बघा, तर आता मी इथून मगाशी दाखवलं त्याच पद्धतीने हे बघा इथून अशी स्ट्रेट शिलाई करायची. इथे कॉर्नर आल्यावर थांबायचं आणि मग हा भाग फिरवून इथे पुन्हा शिलाई करायची. तर तिथे कॉर्नरवर आल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते व्यवस्थित. इथून शिलाई करते. तर हे पहा इथून शिलाई केलेली आहे. इथे कॉर्नर आला, तर कॉर्नरला थांबले मी आणि हे बघा दाब, फक्त दाब उचललाय आणि सुई खालीच आहे. तर आता आपल्याला हा पीस पुन्हा असा उचलून घ्यायचा आहे. हे बघा, म्हणजे इथे कॉर्नर आला, तर कॉर्नरला हे बघा सुई अजिबात वरती उचलायची नाही, खालीच ठेवायची, फक्त दाब उचललाय मी. तर हे बघा आता हा पीस असा फिरवून घ्यायचा आहे आणि मग हे बघा मग दाब खाली करायचा आणि आता स्ट्रेट शिलाई करून घ्यायची. अशी याच पद्धतीने या साईडचा सुद्धा पीस जोडून घ्यायचा. तर हे पहा इथे हे बघा इथे सुद्धा कॉर्नर आलेला आहे. तर हे बघा आता सुई मी खालीच ठेवते, फक्त दाब उचलायचा आहे आणि हा बघा हा पीस असा फिरवून शिलाई करून घ्यायची. तर हे पहा असा बॉक्स आता तयार झालेला आहे. तर हे बघा आता इथे सेंटर केलेला आहे. तर सेंटर पासून म्हणजे 2-2 इंचावर मार्किंग करायचं आहे. म्हणजे तिथे आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे. हे बघा, तर मी 2-2 इंचावर म्हणजे सेंटर पासून 2-2 इंचावर मार्किंग करते. या साईडला केले त्याच पद्धतीने इकडे सुद्धा करायचं आहे. तर हा बघा आता बेल्ट आपल्याला जसा हवा त्या पद्धतीने, हे बघा बाहेर डिझाईन हवे मला, तर बाहेर त्या पद्धतीने ठेवते. तर हे बघा इथे शिलाई करून घ्यायची. हे बघा अशी शिलाई करून घ्यायची आणि या साईडला सुद्धा याच पद्धतीने जोडून घ्यायचं. हे बघा दोन्ही बेल्ट अटॅच झालेले आहेत. हे बघा, तर आता आपल्याला हा पीस लावायचा आहे, म्हणजे ज्याला आपण चेन लावली ती चेनचा भाग लावायचा आहे. तर हे बघा पहिले हे बघा हे पॉकेटचा जो भाग आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. हे बघा म्हणजे जसं हे शिलाई मार्जिन आहे तसं हे शिलाई मार्जिन आहे, ते सोडून आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. किंवा पहिलं तुम्ही मेजर करून घेऊ शकता, म्हणजे असं टाचणी वगैरे लावून बरोबर पुरतोय ना, की म्हणजे जास्त होत नाही कमी होत नाही ना, तर मेजर करून बघायचं आहे. तर तसं बघा करून मेजर, कारण जास्त झालं तर इकडून कट करून घ्यायचं आहे. हे बघा, तर आता मी हे असं जोडून पुन्हा हे बघा इथे कॉर्नर आल्यावर थांबायचं आहे, म्हणजे सुई खाली ठेवून आणि पुन्हा हा पीस असा जोडून घ्यायचा आहे. कॉर्नर आला की सुई अजिबातच उचलायची नाही आहे. हे बघा, तर हा पूर्ण माझा पीस पुरेल. तर हे पहा पूर्ण बॅग आपली तयार झालेली आहे. तर पाहू शकता. तर इथे फिनिशिंगसाठी तुम्ही वेगळं कापड लावून म्हणजे क्रॉसपट्टी किंवा स्ट्रेट पट्टी लावून फोल्ड करू शकता. कारण मी या व्हिडिओमध्ये जर दाखवलं ना, व्हिडिओ खूप मोठे होते, तर फिनिशिंग करण्यासाठी वेगळं कापड लावून
पायपिंग करून घ्यायचे आहे। तर आता आपण हिला सरळ करूयात, कसे झाले पाहूयात बॅग। तर ही पाहू शकता बॅग खूप सुंदर झालेली आहे। ही बघा, तर अजून डिझाइन बाकी आहे, मेन डिझाइन दाखवायचीच बाकी आहे। तर हे बघा 2 पॉकेट सुद्धा झालेले आहेत छान। हे बघा, म्हणजे छोटा फोन आरामशीर राहील। या साईडला एक पॉकेट झालेला आहे आणि या साईडला एक पॉकेट झालेला आहे। हे बघा, तर डिझाइन काय आहे ती सांगते आता। तर डिझाइनच बाकी होती, तर खूप छान झालेली आहे बॅग। तर हे बघा, जे आपण इथे प्लेट्स टाकल्या होत्या ना, तर तिचा सेंटर करून घ्यायचा आहे। हे बघा, ह्या प्लेट्स आहेत, इथे सेंटर करून घ्यायचं आहे। हे थोडंसं असं पकडायचं आहे। हे बघा, आणि इथे एक आपल्याला मणी लावायचा आहे। तर हे मी मोठ्या साईजचे मणी घेतले। ते बघा, मोठे आहेत जरा, जेणेकरून छान दिसतील मोठे मणी। तर मोठी साईज घेतलेली आहे। तर एक लावून दाखवते। तर हे बघा, इथे सेंटर बघायचं आहे। हे बघा, आणि हे असं करून घ्यायचं आहे। तर सुईमध्ये धागा ओवून घेतलाय। आधी एक गाठ मारून म्हणजे गाठीचा जे गाठ मारले ते आतल्या साईडला जायला हवं। एक टाका मारून घ्यायचा। बघा, तर थोडासा खाली चालेल, इकडे सेंटर येईल। मणी घ्यायचा। तर पाहू शकता बॅग खूपच सुंदर झालेली आहे। हे बघा, आणि मणी सुद्धा लावून झालेले आहेत। हे बघा, तर ही बघा खूप सुंदर डिझाइन झालेली आहे। तर पाहू शकता बॅगचा लुक खूपच सुंदर झालेले आहे। तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।